वचनी आज राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादानी 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 लीला आहे दयाची न्यारी दिन दुबल्यांचा कैवारी दिन दुबल्यांचा कैवारी दिन दुबल्यांचा कैवारी त्याचा महिमा गाजतोय वारी त्याची एक चावी हरवलेली आहे. कोणाला जर ती चावी मिळाली तर आमच्यापर्यंत पोहोचवून द्या. एक बाईकची चावी आहे आणि ती चावी जय अंबे कर्नालपाडा जय अंबिका कर्नालपाडा या संघाच्या एखाद्या खेळाडूची आहे. तर कोणाला जर सापडली तर ती प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू. चला सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचला त्या ठिकाणी स्टार्ट होईल. पण लक्षात ठेवा ओमसागर ब्राह्मणगाव संघ आपल्याला 3 बॉलची पॅलेंटी देण्यात आलेली आहे. म्हणजेच केतकी बॉयज खंडीपाडा संघ आपल्याला 3 बॉल कमी फेकायचे आहेत. मॅचला सुरुवात होईल. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विकेश करपडे आणि त्याला साथ देण्यासाठी बबलू वळवीला आपण पाहताय. 2 महत्वाची फलंदाजी आहे आणि इथून जर चांगली फलंदाजी राहिली तर कदाचित मोठ्या धावा संख्याकडे जाण्याचा प्रयत्न करतील आणि वैभव दो विसरून चालणार नाहीये. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव दो फलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आहे. 3 षटकांचा मॅच आहे. महत्वाचा मॅच, दुसरा मॅच आजच्या दिवसातील. पहिला मॅच जिंकत असताना आपल्याला वालेपाडा संघाला पाहिलं आणि इथून दुसऱ्या मॅचला सुरुवात होत आहे. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला असतील रुपेश दांडेकर तर एका बाजूला असतील देवानंद वळवी.
मॅचला सुरुवात साईक एंड वरती विकेश क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहणार आहोत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला एक आणि एक काऊ कॉर्नर लॉंग मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. दुसरा मॅचचा बॉल बरोबर 10 वाजून 6 मिनिटांनी पडला गेलाय आणि तो देखील व्हाईट बॉल आलाय. इथून वैभव धूमचा पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर. इथून श्री गणेशा झालाय संघ. आपण पाहतोय ओमसागर ब्राह्मणगाव स्टार्ट द फाउंडेशन जर्नी. इथून स्टार्ट होईल धावसंख्येला सुरुवात. पहिली धाव धावपळगावरती आपल्याला पाहायला मिळालाय. वैभव धूम शॉर्ट रनअप ने वेगवान तेज सरळ टाकण्याची शैली आहे आणि इथून वेगवान चेंडू ज्या पद्धतीने टाकले जातात पुढे टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वैभव धूमची हीच खासियत आहे की ज्या वेळेला गोलंदाजीच्या मागवरती आला त्या वेळेला जवळजवळ 3 ते 4 बॉल त्याचे ब्लॉक लेनचे असतात. खोलवर टप्प्याचे बॉल निश्चित पाहायला मिळतात. आता उचल देण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉल वरती शरीराचा थोडासा वेध घेतला बॉलनं आणि तिथून मात्र एक धाव पूर्ण केली लेग बाईसच्या रूपानं. कदाचित बॅटला ब्रश झालाय बॉल आणि इथून एक धाव मिळाली. 3 धावा धावपळकावरती. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 2. 3 धावा खर्च केल्यात वैभव धूमनं. संत सावध गतीने चालू असलेला सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. इथून पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी आहे. ऑन साइडला केलंय क्षेत्ररक्षक आहे तिथे त्या ठिकाणी दिनेश पुढे सरसावले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथून येस नो वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय झाला आणि आता 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्यामध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. आमचं डीबीएन लाईव्ह यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज गेल्या पहिल्या दिवसापासून तर आजच्या शेवटच्या अंतिम दिवसापर्यंत सुंदर पद्धतीचं पाहायला मिळालंय. डीबीएन लाईव्ह अर्थातच क्वांटिटी पेक्षा क्वालिटी दर्जादार आहे. ओ स्लॉक स्वीप केलाय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. सूर्यकुमार यादवच्या अंदाजाने हा फटका खेळलाय. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. 4 रन्स 4 धावांसाठी चौकार. आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शिवबाच होणार. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. काही चांगला फटका पाहायला मिळाला विकेश करपेडेच्या अगदी बॅट मधून 4 धावांसाठी चौकार. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात होते 38 सर्कल मध्ये मात्र त्यांना बेधून चकवून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी येणारा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार विकेश करपेडेच्या अगदी बॅट मधून पाहायला मिळालाय. आम्हीच लढणार. इथे 3 बॉलची पॅलेंटी निश्चित आहे मात्र धावसंख्या जी जास्त बनवायची आहे ते आतापर्यंत तरी अगदी नेत्रदीपक पाहायला मिळालाय. फलंदाजी विकेश करपेडेच्या बॅट मधून 2 धमाके पाहायला मिळाले आहेत आणि इथून शेवटचा आणि अंतिम बॉल वैभव धूमचा पाहायला मिळालाय. चांगला बॉल आहे. इथे जर बघितला तर कदाचित काही धावा येऊ शकतात 22च्या माध्यमातून. एक धाव मिळाली. पुन्हा एकदा स्लॉकशिपच्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता विकेशनं. असफल ठरले गेले मात्र एक धाव 22च्या रूपानं क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी झाली चूक आणि इथून पहिली धाव मिळाली 22च्या रूपानं आणि अशा पद्धतीने पहिलं षटक वैभव धूमचं समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा या पाहायला मिळाल्यात. गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आहे. मान्य श्री अरविंद बरब साहेबांचं आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतोय साहेब आपण या प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा कारण की आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि आयोजकांची इच्छा आहे की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. 14 धावा धावपळकावरती. पहिलं षटक वैभव धूमचं. त्या षटकामध्ये जवळजवळ 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि कदाचित अशीच काही फलंदाजी व्हावी ही ओमसागर ब्राह्मणगाव संघाची या ठिकाणी अपेक्षा असेल. विकेश खरपडेचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं खूप गरजेचं आहे कारण की 3 षटकांचा हा मॅच आहे. 3 षटकांमध्ये 35 ते 40 धावा जर जमा केल्या तर एक चांगली धावसंख्या ही पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 38 षटकाचं बंधन जे होतं ते समाप्त झालंय. आता बाहेर जर विचार केला
तर मग पॉवर प्लेच्या बाहेर आपल्याला 6 क्षेत्ररक्षक हे तैनात पाहायला मिळतील. मयूर आपण पाहताय गोलंदाजीच्या मागवरती हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्यपूर्व गोलंदाजी कशी करावी हे मयूरला माहिती आहे. 6 चेंडू मध्ये 5 धाबा, 6 चेंडू मध्ये 6 धाबा हे रोखल्यात अक्षरशः प्रत्येक मॅच मध्ये. इथे चांगला फटका पाहायला मिळालाय, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक धावतायत मात्र क्षेत्ररक्षकाला भेदून चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरला आलाय. हा अजून एक चौकार, 4 धाबा. मान्यवर कक्षामध्ये आगमन झालाय. मान्य अरविंद परब साहेब म्हणजेच बंड्या दादा आपल्याला पाहायला मिळतात. आणि मान्य श्री भाया बावर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल पेस करत असताना मयूर बाबरच्या विरोधात या ठिकाणी विकेश खरपडे याच्या बॅटमधून अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय. इथे चांगला फटका, हवेमध्ये बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक एकनाथ तबाळे पुढे सरसावलेत आणि एक चांगला नेत्रदीपक झेल पकडला गेलाय. आणि इथून पहिला ब्रेक थ्रू, पहिला धक्का टीम ओम सागर ब्राह्मणगाव संघाला. विकेश करपडे बॅक टू द आउट गॉन. नाही माझी सत्वाची करोशिये गावानू बैसन, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसन, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसन. आई सोनसोरी स्पोर्ट्स तांबडमाळ आयोजित आई सोनसोरी चषक 2026 आणि या उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सिरीज या ट्रॉफीज आपण जर बघितल्या तर स्वर्गीय टमाबाई बबन बरफ यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमारी देविका हर्षद बरफ यांच्या माध्यमातून आलेले आहेत. म्हणजे खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरिता आपल्याला अरविंद बरफ या साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उत्तम धिंडाला आपण पाहिलाय. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू, एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या घडीला पाहायला मिळालाय. कारण की विकेश करपडे लवकर बाद झालेत. जरी 2 चौकार खेचले, 3 चौकार खेचले तरी देखील धावसंख्या थोडीशी मंदावलेली वाटते. कारण की आता दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 18 धावा, धावसंख्या चांगली धावसंख्या पाहायला मिळालाय. आणि इथून 2 चेंडू टाकत असताना एक गडी बाद करण्यामागे यश मिळालंय. गोलंदाज आपण पाहताय मयूर. उत्तम धिंडा आता स्ट्राईक एंड वरती डावकर हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणाची चांगली विवरचना पाहायला मिळते. आतापर्यंत केतकी बॉईज किंडीपाडा संघ, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधले हे दोन्ही संघ मारतंबत असे संघ पाहायला मिळत आहेत. चांगले मजबूत संघ आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिला बॉल पेस करत असताना अशा पद्धतीची चूक करू शकणार नाहीये. कारण की विचार केला इथून तर तुमच्याकडे आता चेंडू शिल्लक कमी राहिल्यात आणि त्या कमी बॉल मध्ये तुम्हाला जास्त धावा बनवायच्या आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं. इथून डॉट बॉल खेळून चालणार नाहीयात. 18 धावा धावफलकावरती. इथून या षटकाचा विचार केला तर 3 बॉल टाकलेत, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मिस टाइम स्ट्रोक. किरण धूम पुढे सरसावले होते मात्र कॅच कदाचित मिळाला नसता कारण की थोडासा पुढे होता. 1 धाव मिळाली. 19 धावा धावफलकावरती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये शेवटचं ज्या वेळेला षटक येईल त्यावेळेला ओमसागर ब्राह्मणगाव संघाकरिता 3 बॉल कमी फेकले जातील, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कारण की पॅलंटीचा सामना आहे आणि इथून पॅनलाइज व्हावं लागलं अक्षरशः ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला. मयूर बाबर आतापर्यंत सावरलाय कारण की पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं गेलंय. ऑफस्टिकच्या बाहेर थोडीशी उसळी दिली चेंडूला. इथून यष्टीरक्षक राज घाटालच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेलाय. डॉट बॉल आलाय. आता शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 बॉल डॉट स्वरूपाचे या ओव्हर मध्ये निश्चित पाहायला मिळालेत. चांगला फटका, कॅचची शक्यता.
महेश पुढे सरसावले आणि इथे एक चांगला नेत्रदीपक कॅच पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. अशा पद्धतीने बबलू जो चांगली फलंदाजीची अपेक्षा करणार होता त्याच्याकडून मात्र हे असं काही होताना पाहायला मिळालाय आणि तो देखील मैदानाच्या बाहेर झालाय. जरी मरी आईचा गाजतय हो सोहळा न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतय हो सोहळा न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतय हो सोहळा न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा. थँक्यू सो मच जे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय नगरसेवक नगरसेविका चषक 2026 आणि या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाच्या वतीनं. काय सुंदर आयोजन, सुंदर मैदान आणि सुंदर ट्रॉफीज सगळं काही व्यवस्थित या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. आतापर्यंत आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळालाय. शेवटचे षटक 3 बॉल कुठला गोलंदाज टाकण्याकरिता आलाय. वैभव निश्चित किरण आपल्याला पाहायला मिळालेत आणि किरण धूम एक चांगला अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय. ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. स्विंग अँड मिस. जसा चेंडू पुढे टाकला गेला थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा हा बॉल इथून डॉट बॉल आलाय. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या स्थिर आहे 19 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला बॉल मात्र ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने तुमच्याकडे प्रत्येक सामन्यासाठी एक रिव्ह्यू दिलाय. एक रिव्ह्यू तुम्ही बॅटिंग साइडने वापरू शकता, एक रिव्ह्यू तुम्ही बॉलिंग एंडने वापरू शकता. इथे चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पवन त्या ठिकाणी आहेत, चेंडू पर्यंत पोहोचलेत. सेकंड अटेम्प्टला या ठिकाणी बॉल गॅदर केला गेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीशी उशिराने फेकी. चौथ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि चौथी धाव देखील पूर्ण झालाय. नक्की मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय. एका बाजूला धावा बनवायच्या आहेत ओमसागर ब्राह्मणगाव संघाला आणि त्या धावा कशाही पद्धतीने येवोत मात्र धावा येणं फार गरजेचं आहे. 4 धावा आल्यात धावून पळून पूर्ण केलेल्या आणि अशा पद्धतीने धावसंख्या थोडीशी पुढे सरकते. आता जाऊन पोहोचते 24 अंकावरती. धावसंख्या आतापर्यंत चांगली पाहायला मिळाली. 24 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा अंतिम बॉल किरण धूम थोडासा महागडा पडला गेलाय कारण की या गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हणून क्षेत्ररक्षकाला पाहिलं जातं आणि ते क्षेत्ररक्षण जर चुकीच्या पद्धतीचं झालं तर गोलंदाजाला निश्चित मार हा आहेच. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधला. किरण धूम पुढे सरसावले गेलेत. बॉलिंग एंड मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतील आणि ते कॅच ड्रॉप झेल सुटला गेलाय. 2 धावा निश्चित पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि इथे 3 धावा कदाचित पूर्ण झाल्यात आणि हो 3 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण केल्या जातात आणि अशा पद्धतीने इथे पहिल्या डावाला सुरुवात जी झाली होती ती इथे मात्र पूर्णविराम लागला गेला पहिल्या इनिंगला आणि इथून धावसंख्या जमा करायची होती. ओमसागर ब्राह्मणगाव संघाला जरी पॅनलाइज झाले तरी धावसंख्या त्यांनी बनवले 27 धावफलकावरती आणि 28 धावसंख्येचा आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय. ते म्हणजेच केतकी बॉईज खिंडीपाडा या संघाच्या समोर. काय घडेल काय बिघडेल पाहायला विसरू नका. DBN लाईव्हच्या माध्यमातून VTACL लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा चालू आहे. नगरसेविका नगरसेवक चषक 2026. माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात
थँक्यू सो मच डीजे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रत्येक संघाने लक्षात ठेवायचं पहिल्या 2 षटकांकरिता तुम्हाला 10 मिनिटांचा कालावधी हा दिला जाईल आणि त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं निश्चित करायचे आहेत. म्हणजे 2 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत हे देखील लक्षात ठेवायचं, कारण का वेळेला महत्व दिलं जाईल आणि वेळ हा कोणासाठी थांबत नसतो. ज्याने घड्याळ बनवलं त्याच्यासाठी वेळ थांबला नाही, तर वेळेला आपण सुद्धा महत्व दिलं पाहिजे. अठ्ठावीस धावा बनवायच्या आहेत. जवळ आता केतकी बाऊस खंडीपाडा संघाला 18 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने बनवल्या जातील हे देखील पाहणार आहोत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील आणि त्या धावांना स्वीकारल्या जाईल की नाही हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तत्पुरती आपण छोटासा डीच्या वाला ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक मध्ये ऐकणार आहोत एक मधुर संगीत. डीजे 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला वैभव धूम तर त्याला साथ देण्यासाठी फलंदाज राज घाटालला आपण पाहताय ऑन नॉन स्ट्राईकला जो उभा आहे आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीच्या मागवरती विकेश करपडेला आपण पाहताय. चांगला बॅटर रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की पहिल्या इनिंग मध्ये बघितला विकेश वर्सेस वैभव असं बॅटल रंगलं होतं. त्या बॅटल मध्ये निश्चित वैभवला सफलता मिळाली, मात्र त्यानंतर त्याच्या अगोदर जर विचार केला तर मग विकेश खरपडेच्या बॅट मधून अगदी 3 नेत्रदीपक फटके पाहायला मिळाले होते. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि इथून चांगल्या धावा येतील काय वैभव धूमच्या बॅट मधून हे देखील पाहिलं जाईल. टीम 94 कामांच्या माध्यमातून निश्चित ज्याला आपण एक गाव फॉर्मॅट मधून खेळताना पाहिलंय वैभव धूम ऑन स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल, इथे नो बॉलचा इशारा, चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार, 1+4 रन्स. पहिल्याच बॉल वरती इथे रेड सिग्नल. धन्यवाद डीजे. तुमच्याकडे थोडासा बॅलन्स कमी आहे आणि ते कमी बॅलन्स मध्ये तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे. त्यामध्ये अशी चुकीची गोलंदाजी करून चालणार नाहीये. विकेश खरपडे एक चांगला गोलंदाज आहे. आता फ्री हिटची संधी निर्माण झालाय, मोठा फटका मारण्याची संधी निर्माण झालाय. इथे पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, हॅमर केले बॉलला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मधून साऊंड टॅग, बॉल चालला मिड विकेटच्या वरतून ऑन साइडला 6 धावांसाठी ह्यूज 6 षटकार. थोडासा थांबवतो डीजेला, कारण की इथे फलंदाजाने रेफर केलाय. कदाचित हा बिमर बॉल असावा का नाही हे देखील पाहिलं जाईल. हा देखील फुल टॉस बॉल होता, गोलंदाजाने हा बॉल टाकला गेलाय. आणि इथे हा देखील बॉल असणार आहे नो बॉल, कमरेच्या वर बॉल. आणि अशा पद्धतीने इथे गोलंदाजाला बॅन दिला गेलाय, कारण की विचार केला तर मग विकेश खरपडे कडून अशा काही अपेक्षा नव्हत्याच. विकेश खरपडे एक चांगला ऑलराऊंडर कॅटेगरी मध्ये येणारा हा गोलंदाज आहे आणि इथे त्याने 2 चेंडू हे बिमर पद्धतीचे हाताळले गेले आहेत, म्हणून या मॅच मध्ये त्याला निश्चित बॅन केले गेलंय. धावसंख्या कमी आहे आणि काहीतरी चुकीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पाहायला मिळाल्या, कारण की विकेश खरपडेच्या गोलंदाजीवरती आक्रमक रूप धारण केले. अक्षरशः वैभव धूमला पहिला बॉल नो टाकला, त्याच्यावरती प्रहार 4 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा बिमर आणि त्यावर सुद्धा एक
चांगला फटका पाहायला मिळाला आहे. विकी आलेत गोलंदाजीच्या मार्क वरती. आता इथून धावसंख्या 12 धावा धावफटकावरती आपल्याला पाहायला मिळालाय. अर्धी धावसंख्या जमा केलाय ऑन स्कोर बोर्ड वरती. फ्री हिटची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे, मात्र कॅचची शक्यता जास्त फरक पडणार नाहीये. वैभव धूम थांबले होते. वैभव धूमला असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी ट्रॅव्हल होईल, मात्र संत आणि सावध हा फटका खेळला होता. उंच जास्त लांबी कमी. आता इथे वैभव धूमच्या खेळीला पूर्णविराम लागला असं, मात्र इथून बिमार चेंडू जास्त टाकले. फ्री हिटची संधी निर्माण झाली होती. इथे जास्त काही फरक पडणार नाहीये वैभव धूमला. चांगला फटका आहे, सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला आहे. आमच्या प्रीत पाटील कॅमेरामॅनच्या भेटीला आलाय. हा षटकार 6 धावा. थँक्यू सो मच डीजे. आता असं वाटायला लागलं की धावसंख्या ही जी होती धावसंख्या ती निश्चित कमी धावसंख्या होती असं दाखवून देत आहे दोन्ही फलंदाज, कारण की चांगले फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये होत आहे. अजून एक चांगला फटका. नो चान्स फॉर द फिल्डर. मैदानाच्या आतमध्ये धावतात, मात्र चेंडूला अडवू शकणार मागे यश मिळालं नाहीये. चेंडू निघून गेला. इट्स आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी चौकार. आतापर्यंत चेंडूचा खेळ किती झालाय? फक्त 3 आणि धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. म्हणजे काहीतरी निश्चित फलंदाजी एक सुरेख पद्धतीची होत आहे, हे सुद्धा आपण पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ दाखवलाय. फक्त 5 धावांची गरज आहे आणि इथे फलंदाजाने ठोकलाय एक उत्तुंग असा षटकार. 6 धावा. मॅच फिनिश. थँक्यू सो मच डीजे. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. जरी 28 धावांचा पाठलाग करायचा असला तरी देखील त्यात 2 षटकं राखून हा सामना जिंकलाय टीम केतकी बॉईज किंडीपाडा संघाने. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एका बाजूला वैभव धूम तर एका बाजूला राज घाटालचं जबरदस्त प्रतिनिधित्व राहिले मैदानाच्या आतमध्ये. चला टॉस करीत या